तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने वीज बिल या ठिकाणी डाउनलोड कसे करायचे ते पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांना या ठिकाणी वीज बिल ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी समस्या येत आहेत. तर त्यावरती आपण आज एक नवीन उपाय म्हणण्यापेक्षा एक नवीन पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने वीज बिल डाउनलोड करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाडिस्कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला तुम्हाला ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. ग्राहक प्रकार तुमचा LT असेल तर LT त्या ठिकाणी येणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ग्राहक क्रमांक टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा आहे तसा या ठिकाणी तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो, माहिती नोंद करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर माहिती नोंद करा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ग्राहक क्रमांक, BU क्रमांक, तुमचा पावती महिना, शेष रक्कम आणि देय दिनांक अशा प्रकारे येत आहे. परंतु तुम्हाला इथे कुठेही तुमचं ऑनलाईन पद्धतीने वीज बिल डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन याच्या अगोदर येत होतं, परंतु आता ते या ठिकाणी येत नाही. तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आपण वीज बिल डाउनलोड कसे करायचे ते या व्हिडिओमधून आता जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा. तर मित्रांनो, तुमच्यासमोर या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये मुख्य पान, नवीन सदस्य नोंदणी, प्रवेश अशा प्रकारे या ठिकाणी माहिती येईल. तर तुम्हाला या ठिकाणी नवीन सदस्य नोंदणीवरती क्लिक करायचे आहे. नवीन सदस्य नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जो तुम्ही या ठिकाणी लाईट बिलासाठी ईमेल ID असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल तोच या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ग्राहक क्रमांकवरती टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करा. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेलवरती एक OTP येईल. तर तो OTP तुम्हाला ईमेल OTP याच्यासमोर टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर तुमचा प्रवेश नाम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं युजर नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड, खाली तुम्हाला पासवर्ड कशाप्रकारे तयार करायचा आहे ते दिलेलं आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचा पासवर्ड तयार करून घ्या. त्यानंतर आणखी खाली तुमचा डबल पासवर्ड टाकून घ्या आणि नंतर नोंद करा वरती क्लिक करा. तर नोंद करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड तयार होऊन जाईल. तयार झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन सदस्य नोंदणीच्या खाली प्रवेश हे ऑप्शन दिसून येईल. तर त्यावरती क्लिक करायचं आहे. प्रवेशवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, प्रवेश नाम आणि तुमचं या ठिकाणी युजर नेम आणि त्या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड बनवला होता तो या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर पासवर्ड टाकून तुम्हाला खाली कॅप्चा आहे असा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला प्रवेशवरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिसून येणार आहे. तर तुम्हाला वरती तुमचं खातेदाराचे नाव दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची कुठल्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहेत. तर वीज खाते बदल, परवली शब्द बदल, वीज देयक परिगणक, नवीन जोडणीची मागणी करण्यासाठी तुम्हाला इथून तुम्ही करू शकता. त्यानंतर इतर शुल्काचे ऑनलाईन देय असेल तेही तुम्ही या ठिकाणून देऊ शकता. तर त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ID असेल, आधार, DTS आणि पॅन कार्डची नोंदणीमध्ये तुम्ही या ठिकाणून बदल करू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी वीज बिल आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी तुम्ही कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि ती आता या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला तुमच्यासमोर वीज देयक पहा वरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर तुमचं लाईट बिल म्हणजे तुमचं विजेचं बिल हे तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. तर या ठिकाणी क्लिक करा आणि तुमच्यासमोर तुमचं ऑनलाईन वीज बिल हे येणार आहे.
तर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या 2 प्रतीमध्ये तुम्हाला तुमचं वीज बिल हे ठिकाणी मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमचं खाते तयार करून त्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं लाईट बिल हे दिसणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर